महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे सुरू असलेला व यूट्यूबद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी भाषा समितीने आयोजित केलेला या मराठी भाषा संवर्धन पंधरवडामध्ये आज महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहे। यामध्ये श्रीमती जयश्री नाफडे प्रतिवेदन अधिकारी आहेत। त्यांनी स्वयंरचित कविता मातीचं मन ही वैदर्भीय बोलीभाषेत कविता म्हणणार आहे। त्यानंतर श्रीमती अनुजा सावंत उच्च श्रेणी लघुलेखिका आहेत। कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची अरे संसार संसार अहिराणी बोलीभाषेत त्या कविता म्हणणार आहेत। त्यानंतर श्रीमती संजना मटकर आम्ही मालवणी ही कविता गौरी पांगे यांची आहेत, त्या म्हणणार आहेत। त्यानंतर श्रीमती शुभांगी केळुसकर कवी मंदार राणे यांची कविता ही सुद्धा मालवणी कविता आहेत, माझ्या गावाक जावचा रवला। मित्रहो, भाषेबद्दल खूप चांगले विचार ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप चावरे यांनी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सुरू असलेल्या पंधरवड्यामध्ये मांडले आहे। खरोखर आपली मराठी भाषा प्रत्येक 10 मैलावर बदलते, अर्थात तिचा स्वर व उच्चार बदलतो, परंतु प्रमाण भाषा ही मराठीच असते। महाराष्ट्र राज्याच्या महसुली विभागात काही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत। त्या बोलीभाषेवरून आणि तुमचा स्वर व उच्चार तसा असला की लगेच लक्षात येतं तुम्ही कोकणचे आहात का, तुम्ही विदर्भाचे आहात का, तुम्ही मराठवाड्यातले आहात का, असं सहज। आणि त्यातून आपल्या बोलीचा उच्चार हा त्या भाषेशी आपल्या बोलीभाषेशी थोडासा लग्न असला तर सहज माणूस आपल्याला विचारतो तुम्ही मालवणचे का, आणि आपण त्या मालवणीत बोलायला सुरुवात होतं। एक शब्द मला आठवतं खैचो, असं ते सहज बोलायला सुरुवात करतात। तसंच तुम्ही विदर्भाची बोली तुमच्याशी असली तर तुम्ही समोरच्याशी लगेच आपल्या बोलीभाषेत, आणि त्यातून आपल्या एक जिव्हाळा निर्माण होतो, आपल्याकडचा माणूस, आपल्याकडची व्यक्ती, असं त्यामध्ये एक गावाकडच्या गप्पा सुरू होतात। असं ह्या बोलीभाषेचं एक फार मोठं परंपरा आहे, आजही ती टिकून आहेत। मराठी भाषा ही आपली प्रमाण भाषा असली तरी बोलीभाषेला आपण तितकंच महत्त्व देतोय, आणि ह्या बोलीभाषेचं महत्त्व मराठी भाषेमध्ये जपून राहावं यासाठी आपण या पंधरवड्यामध्ये बोलीभाषेसाठी असलेले विचार कवितेच्या माध्यमातून ह्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मांडणार आहेत। मी प्रथम विनंती करतो श्रीमती जयश्री नाफडे प्रतिवेदन अधिकारी ह्या आपली कविता नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानते की आपण मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। माझ्या कवितेचं नाव आहे मातीचं मन। कविता मी सविनय सादर करीत आहे। यंदा पावसानं बी देली बुट्टी, वावराच्या कामायले बी सुट्टी, वावराच्या गर्भातच मेलं पेरेल बियाणं, निसर्गानं बी काढली माया बळीराजाची जानं, कोळली पडली पाण्याची मोठ, डोयात वाहे आसूचे लोट, दुबार तिबार पेरणी करून बी वसाड काईशार माय, कुकडे जाऊन लढू मी मोकलून धाय, कुडी बी गेलं तरी बी हे काही मायच धरणी ठाय, अर्ध्या कपड्यात अळवानी हिंडते बळीराजाचं लेकरू, शिक्षणापायी आडले त्याले लय संकटाचे डोंगरू, कधी कधी न भेटे पोटभर भाकर, कोण ठेवीन यायच्या हातावर साकर, देवाच्या पाण्याविना कोळल्या पडल्या विहिरी अन पाट,
पिकाविना बळीराजाची पोटं गेली पार खपाट. मेहनतीच्या घामाचे मोती सांडून मी सपान मात्र भुई सपाट. कधी वला दुष्काळ तर कधी कोल्हा दुष्काळ, माया बळीराजावर बेतेल असते कधी बी संकटाचाच काय. केली अभयानं माया पातय आटला पावसाचा पान्हा, मायबाप राप्ती उन्हात झाडाखाले लढतो माऊलीचा तान्हा. चुल्यातल्या जळेल कोळशानं सपनाची रांगोळी कशी काढू, शेतकऱ्याच्या लेकराच्या डोळ्यातला आशेचा सूर्य मी कसा लपाडू. अभयाले आहे महा एकच सांगणं, शेतकऱ्याचं आहे पाण्याचंच मागणं. पाण्यानंच वावरातून सोनं पिकते, तास तर साऱ्या जगाचा डोलारा टिकते. धन्यवाद नाफडे. यांनी शेतकऱ्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत. आज मराठी भाषा संवर्धनाच्या पंधरवड्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची सुद्धा व्यथा आज या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी व्यथा होती आपली आणि ती सर्वांनाच खूप आवडेल. यानंतर श्रीमती अनुजा सावंत ह्या बहिणाबाई चौधरींची कविता सादर करते. नमस्कार. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आज मी बहिणाबाई चौधरी यांच्याविषयीचे मनोगत व्यक्त करून अरे संसार संसार ही अजरामर कविता म्हणणार आहे. बहिणाबाईंचा जन्म असोदे गाव, जिल्हा जळगाव येथे 11 ऑगस्ट 1880 रोजी नागपंचमीच्या दिवशी झाला. बहिणाबाई कष्टाळू होत्या. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती. तसेच त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवागण बोली, ओव्या व कविता रचून त्या गात असत. बहिणाबाई चौधरींच्या नावावरूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. अजरामर कविता सादर करीत आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार नाही रडन कुडन, अरे संसार संसार नाही रडन कुडन, येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोढन. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, देतो सुखाला नकार आणि दुखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. धन्यवाद. आज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रीमती अनुजा सावंत यांचे मी विशेष आभार मानणार आहे. आभार यासाठी का
त्यांचं माहेरचं आडनाव वाडेल आहेत. त्या गुजराती भाषिक असल्या तरी त्यांचं शिक्षण मराठीतून झालेलं असल्यामुळे आणि मराठीची एवढी त्यांच्यात गोडी निर्माण झाली की आम्हीसुद्धा सामान्यपणे अहिराणी भाषेत कुठलीही गोष्ट बोलायला घाबरतो. तर गुजराती भाषिक मूळ त्यांचं असलं तरी त्यांनी मराठी भाषेवर एवढा पगडा केलेला आहे आणि त्यातून त्यांचं हे उत्स्फूर्तपणे अहिराणी भाषेची जी कविता बोलणं हे फार विशेष आहे. त्यामुळे मी त्यांचे विशेष आभार मानतो. आणि यापुढे संजना मटकर या मालवणी कविता म्हणते. नमस्कार. आपल्या महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. कोकणात मालवणी भाषा बोलली जाते. आज मी गौरी पांगे यांची यूट्यूबवरील गौरीच्या गुजगोष्टी या काव्यसंग्रहातील आम्ही मालवणी ही कविता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्त सादर करत आहे. आम्ही मालवणी तुम्ही येताच देतो शाळ्याचा गोड पाणी, रवण्यासाठी केलात आगमन तर देतलाव बांगड्याचा कालवण. किल्लो सिंधुदुर्ग भुरळ पाडता हा येता तो भराडेक जाता. अशी असा हैची संस्कृती देवाक पाया पडून कामाक जाती. हैच्या लोकांची गोडगोड वाणी आम्ही मालवणी. तुमचा झाला इतवारचा येना कोंबो कापूक सांगूचा नाही लागना. पर्यटन दृष्ट्या विकसित असा वाटता हैसून कधी न जाऊचा. नाटक दशावतारान मारली बाजी लंडनी. आम्ही मालवणी शिमग्याक तर मजाच करतत. चाकरमानी हय येऊन रावतात. हैचे गरे लयलय आवडीचे पिवळे ने मधुर रसाचे. हैची भाषा मराठीनी मालवणी. आम्ही मराठी भाषेचो अभिमान असा रसाळ गरोनी माणूस सारखो दिसा. शिवबांच्या पराक्रमाची आठवण करून देता सिंधुदुर्ग किल्ल्याचा वैभव सांगता. खेकड्यासारखी नाही लोकांची वृत्ती मनानच केलानी सगळ्यात प्रगती. हैचे लोक सगळे सुज्ञ समजदार एकोप्याने केलानी स्वच्छता अभियानाचो प्रचार. नाव काढल्यानी काजूगर हापूस आंब्यांनी. आम्ही मालवणी. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद संजना मटकर यांनी बसल्या बसल्या आपल्याला मालवणची सफर घडवून आणलेली आहेत आणि एका कवितेतच पूर्ण मालवणचं दर्शन त्यांनी दाखवलेलं आहे. तर यापुढे श्रीमती शुभांगी केळुसकर कवी मंदार राणे यांची कविता म्हणणार आहे. माझ्या गावात जावचा रवला. नमस्कार. मी शुभांगी विनय केळुसकर. मराठी राजभाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाअंतर्गत मी मालवणी कवितेचे वाचन करणार आहे. मराठीमध्ये अनेक बोलीभाषा आहेत. किंबहुना या बोलीभाषेंमुळेच मराठी भाषा आणखी समृद्ध झालेली आहे. कोकण प्रांतात मालवणी बोली बोलली जाते. उन्हाळी सुट्टी आणि कोकणचे नाते अगदी घट्ट आहे. कोरोना महामारीमुळे कवी मंदार राणे यांना गावी जाता आले नाही, त्याची खंत त्यांनी या मालवणी कवितेमध्ये व्यक्त केली आहे आणि कवी मंदार राणे यांच्या कवितेचे मी वाचन करीत आहे. करोनाचा वादळ या असा काय फिरला. यंदाच्या मे महिन्यात माझा गावाक जावचाच रवला. काय सांगू मित्रांनो किती सुंदर माझो गाव. म्हणतात दक्षिण काशी हिंदळे त्याचा नाव. निळोशार समुद्र आणि हिरवोगार डोंगर. गावच्या हापूस आंब्याची चव एक नंबर. भरभरून मिळतात गावाक ताजे फडफडीत मासे. पारदीत गावतात कधी मऊ लुसलुशीत सशे. मिडबावच्या आठवडी बाजाराची मजाच काय आगळी.
मिठबावच्या आठवडी बाजाराची मजाच काय आगळी, बाजारातल्या कांदा भजींची चवच जगा वेगळी. काळ्या निळ्या जांभळाचो नुसतो पडता सडो, काळ्या निळ्या जांभळाचो नुसतो पडता सडो, तोरणा करवंदा खाऊन मुंबईकर होता येडो. जेवढो मदाळ फणस तेवढीच मस्त काजी, जेवढो मदाळ फणस तेवढीच मस्त काजी, हिरवागार गऱ्यांची मस्तच लागता भाजी. मिरमिरी शेळ्याचा पाणी म्हणजे पृथ्वीवरला अमृत, मिरमिरी शेळ्याचा पाणी म्हणजे पृथ्वीवरला अमृत. काळभैरव आणि विश्वेश्वर देव आमचे जागृत. बावडीचा थंडगार पाणी आणि गावची शुद्ध हवा, उडत गेली ती मुंबई, वाटता आपण हयच रवा. उन्हाळी सुट्टी पडली की माझा मन घेता धाव, उन्हाळी सुट्टी पडली की माझा मन घेता धाव. मे महिन्यात गावाक येऊची वाट बघित रावता भाव, मे महिन्यात गावाक येऊची वाट बघित रावता भाव. धन्यवाद. धन्यवाद शुभांगी केळुसकर. व्यक्तीला आपल्या गावाकडची ओढ कशी लागते आणि त्या गावाकडच्या ओढीमध्येही आपला गावचा जो लहेजा आहे तो त्यातून त्यांनी मांडलेला आहे कवींनी. आणि आपण आपलं गाव कधी विसरू शकत नाही हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.